हॅलो, नमस्कार. माझं नाव नेत्रा खेर. मी एक समुपदेशक आणि आरबीटी प्रॅक्टिशनर आहे. नेत्रा टॉक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी आज मराठीत का बोलतेय. ते मराठीत बोलण्यामागचं कारणही तेवढंच खास आहे. कारण मी आज मुलाखतींची मालिका सुरू करतेय. हो, इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर इंटरव्ह्यू सिरीज स्टार्ट करतेय. आणि ती स्टार्ट करण्याची वेळ सुद्धा खूप खास आहे. कारण मी जिचा आज इंटरव्ह्यू घेणार आहे ती माझ्यासाठी खूप खास आहे. तिचं नाव आहे अनघा मोडक. हो, तुम्ही नाव ऐकलंच असेल आधी, आणि जर नसेल ऐकलं तर आज तिला बघालच आणि ऐकालच. तुम्ही तिला आकाशवाणीमध्ये ऐकलंय का? आकाशवाणीमध्ये नसेल ऐकलं तर तिला बरीच बक्षिसं जिंकताना नक्की बघितलं असेल. ती नुसती बक्षीसच नाही जिंकलेली, अनेक लोकांची मनं देखील जिंकलेली आहे. आणि जर बक्षिसं घेतानाही नसेल बघितलं तर एबीपी माझावरती माझा संघर्ष या कार्यक्रमात तुम्ही तिला नक्कीच बघितलं असेल. तुमच्या सगळ्यांसाठी जी आहे जगप्रसिद्ध म्हणा किंवा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अनघा मोडक, सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक आणि माझी अनघा ताई, तुझं आजच्या मुलाखतीत मी सहर्ष स्वागत करीत आहे. हाय ताई. हाय, नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना वाटत असेल आश्चर्य की मी आज ताई का म्हणतेय. कारण आपली ओळख ताई म्हणून अशीच झाली होती. मला आठवत आहे की रुपारेलच्या प्रांगणात, आमचं कॉलेज एक असल्यामुळे रुपारेलच्या प्रांगणात मी तुला हसताना, बागडताना, निवेदन करताना मराठी वाङ्मयाच्या कार्यक्रमांमध्ये बघितलंय. आणि कट टू त्याच्यानंतर मी तुला बघायला लागले की तू कशा पद्धतीने वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेतेस. पण एक सुरुवात करायची झाली मुलाखतीची, तर मला असं वाटतं की तेव्हाची तू आणि आत्ताची तू यामध्ये खूप फरक आहे. आणि तो फरक अगदीच जाणवणार आहे. तेव्हा तू बोलायचीसच, नक्कीच बोलायचीस, पण तुझ्यापेक्षा जास्त तुझे डोळे बोलके होते. तर काय असं झालं की तुला तुझे डोळे गमवावे लागले? एकतर मला इकडे खूप छान उपक्रम नेत्रा सुरू केलायस आणि त्याच्यात सहभागी होण्याची संधी दिलीस, त्याबद्दल थँक्यू. म्हणजे आपल्यात ती औपचारिकता नाही, पण तरी सुद्धा काही वेळेला काही गोष्टी आपल्या प्रत्येक मनासारख्या घडतात प्रत्येक वेळी, असं नाही होत. वेगवेगळे युटर्न्स असतात आयुष्यात, तसा माझ्यासाठी हा युटर्न होता. बरोबर. ऑक्टोबर महिनाच होता तो, आणि 2 ऑक्टोबरला डेंग्यू झाला आणि 7 ऑक्टोबरला माझी दृष्टी गेली. आणि अवघ्या 4 तासात, म्हणजे 7 ऑक्टोबरला माझे डोळे दुखायला लागले आणि दृष्टी कमी होत होत ती शून्यावर येऊन थांबली. ऍज यू सेड, तेव्हा काय, कधी, कसं, कुठे, असं का घडलंय याची कुठली उत्तरं माझ्याकडे नव्हती. पण आज ज्या कारणासाठी आपण बोलतोय, मे बी ते कारण एका उत्तराच्या रूपात माझ्या गुरूंच्या निमित्ताने समोर आलं, जेव्हा ते मला म्हणाले की अनघा, बाहेरचा प्रवास बंद झाला असला तरी आतला प्रवास सुरू झाला. याच निमित्ताने आज आपण खरं तर बोलायचं ठरवलंय. त्यामुळे बाहेरचा प्रवास 2014ला बंद झाला, पण नवनिर्मिती असते ना, ती आतूनच बाहेर होत असते. तशी ती प्रक्रिया माझी नव्याने घडायला सुरुवात झाली. आणि 2014 साल हा संपूर्णतः अंतर्गत घुसळण होऊन नव्याने काहीतरी घडण्याचा प्रवास सुरू झाला. आणि तो गेली 6 वर्ष सातत्याने चालू आहे असं मला वाटतं. तुझ्या प्रत्येक वाक्यातून प्रेरणा मिळते. आधी मिळायची आणि आता ते जास्त प्रकर्षाने जाणवते. तुझं प्रत्येक वाक्य म्हणजे अंगात भिनल्यासारखं होतं. तसंच एक वाक्य होतं जे मी माझ्या शेवटच्या व्हिडिओमध्ये वापरलं होतं. स्टार्ट जर्नी विदिन, सी पोटेन्शियल इन यू. स्वतःच्या आत बघा, सी विदिन. तर त्याच्यावर मला एक साधा प्रश्न आला की पुढे जरा व्हिडिओज करशील ना, त्याच्यामध्ये असंही सांग जरा, जर्नी विदिन म्हणजे नक्की काय करायचं. जसं तुला तुझ्या गुरूंनी जेव्हा सांगितलं की आज बघायला शिक, किंवा मी तुझ्या एका मुलाखतीत बघितलं, तू सांगितलंस की ही आता तुझी मेडिटेटिव्ह स्टेट मधली वर्ष आहेत असं समज.
आणि हम्म. तो प्रवास सुरुवात कर. तो नक्कीच थोडा कठीण गेला असेल, कारण प्रत्येक वर्ष डोळ्यांनी बघण्याची, चाचपण्याची, सगळं अनुभवण्याची सवय झाली होती. आणि अचानक ही गोष्ट तुझ्या डोळ्यासमोर आली की तुला दिसू शकत नाहीये. आणि तर हम्म. पुढे काय? तुझी आतली सुरुवात, आतलं बघण्याची किंवा तुझ्या या मेडिटेशनची सुरुवात तू कशी साध्य केली? छान प्रश्न आहे हा. कारण अनेकदा हे वाक्य सांगून झालं होतं की बाहेर बघणं बंद झालंय, आत बघ. पण म्हणजे नेमकं काय, त्याचा प्रवास काय? खरं सांगायचं ना तर मुळात जेव्हा दृष्टी गमावली, त्याच्यानंतर गमावली म्हणण्यापेक्षा असं म्हणू की काही कारणास्तव आपण काही वेळा आपली ताटातूट कशी होते तशी तिची माझी झाली. पण त्यानंतर खचून न जाता यातनं उभारी घेण्यासाठी हे वाक्य कारणीभूत ठरलं की तुझ्या आत तुला बघायचंय. ही मेडिटेटिव्ह स्टेट आहे. म्हणजे नेमकं काय हे त्या क्षणी कळलं का? किंवा सगळं एकदम गवसलं का? तर असं अजिबात नाही. ही टप्प्याटप्प्याने कळत जाणारी गोष्ट आहे. मुद्दा एवढाच असतो की तुम्हाला जर कड्यावरनं आपण खाली कोसळत असू ना, तर कोणतरी येऊन फक्त घट्ट धरण्याची गरज असते की इथे थांब. तर माझ्या मते ना, कोसळायच्या वेळेला मागे येऊन माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्या गुरूंनी मला येऊन घट्ट धरलेलं होतं की हे शिखर आहे असं समज आणि इथेच थांब. एक लक्षात घेतलं पाहिजे की अगं दरीत कोसळतो माणूस याचा अर्थ तो उंचावर असतो आधी. अगदी. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही कशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीकडे बघता ती पद्धत खूप महत्वाची असते. आणि हीच गोष्ट मला प्रेरणादायी वाटली खूप, कारण ते वाक्य तुम्हाला त्या क्षणी एका वेगळ्या टर्नवर घेऊन जातं की म्हणजे काय. अगदी बरोबर. फार महत्वाची गोष्ट असते की आपण आत जायचं, याचा अर्थ शोध सुरू करायचा आहे. हे बघ, हुंदडणं आणि शोधणं याच्यात फरक असतो. आपण इतके दिवस, जसं तू म्हणालीस ना, तसं मी कॉलेजमध्ये बाकीच्या माझ्या 25 वर्षाच्या आयुष्यात इतके दिवस हुंदडत आणि बागडत होते. शोधण्याची प्रोसेस ही माझी 2014 नंतर सुरू झाली. मग तो शोध कसला होता? तो स्वतःचा होता, स्वतःच्या आकलनाचा होता, कळून घेण्याचा होता, तुमच्या आत काय दडलेलं आहे याचा होता. मग त्या निगेटिव्हिटी असतील तर ते काढून टाकण्याचा होता, पॉझिटिव्हिटी वाढवण्याचा होता. हे बघ, शोध कसं आहे ना, आपल्याला साधं लॉजिक आहे ग. तांदूळ निवडावेच लागतात, याचा अर्थ त्यातले खडे शोधावे लागतात, तेव्हा ते बाहेर टाकून देतात. वा वा. साधी रोजची प्रक्रिया आहे. हे जर आपण डाळ तांदूळांच्या बाबतीत करत असू की तिथं सुद्धा आपण एक खडा राहू देऊ शकत नाही, तर आयुष्य या जर मंत्राक्षता असतील, अक्षता ही अजून चांगली गोष्ट असते. आपण तांदूळ हे खाण्याचे, जेवणाचे, भाताचे म्हणत असू, तर अक्षता या मांगल्यासाठी वापरल्या जातात. मग जर आपलं वागणं हे जर त्या अक्षतांइतकं इतकं मौल्यवान असेल, तर त्यातले खडे काढून टाकायला त्या आधी निवडायला नकोत का? त्या शोधायला नकोत का? याचा अर्थ तुम्हाला त्याचा दाणा दाणा आत जाऊन शोधावा लागतो. वरवरनं तांदूळ फक्त चालले म्हणून खडे पडतात असं होत नाही. अगदी बरोबर. हेच माझ्या आयुष्याच्या बाबतीत मला हळूहळू कळत गेलं. एक एक दाणा जसा सहज निवडला जायला लागला. मग तो कधी माझ्या हातून असेल, कधी कुटुंबियांच्या मदतीनं असेल, कधी मित्रमैत्रिणींच्या मदतीनं असेल, तर बहुतांश वेळेला माझे गुरु वसंत जोशी यांच्या मदतीनं असेल. ती निवडण्याची, ती चाळणी मारण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्यातून तू म्हणतीयस तसा लुक विद इन हा प्रवास सुरू झाला. आणि जो अत्यंत महत्वाचा आहे, तो तुम्हाला फक्त प्रेरणा देत नाही, तर तो तुम्हाला ऊर्जा देतो. कारण ऊर्जा ही आतूनच बाहेर येणारी प्रक्रिया आहे, बाहेरून आत जाणारी नव्हे. कारण ऊर्जा याला एक वेगळं पण स्वरूप आहे, किंवा लोक कुठली गोष्ट सुरुवात करायच्या आधी मोटिवेशनची वाट बघत असतात. खरंय. हा, आणि ते मोटिवेशन बरेच वेळा ते शोधत असतात बाहेरून, की मला व्यायाम सुरुवात करायची, पण मला मोटिवेशनच नाहीये, मला ऊर्जाच नाहीये, किंवा म्हणजे ते बेसिकली एक्सटर्नल मोटिवेशनची, बाहेरून आत येणाऱ्या मोटिवेशनची बद्दल बोलत असतात. तर तुझ्या बोलण्यातून मला आता प्रकर्षाने जाणवलं की इंटरनल मोटिवेशन किंवा आतली ऊर्जा
ती आतूनच यायला हवी, तरच ती खरी असू शकते. अं, अ, 100%. या पुढचा प्रश्न असा की तुझ्या प्रत्येक वाक्यामध्ये मला ना एक वेगळीच लखाकी दिसतेय, किंवा एक वेगळंच सामर्थ्य दिसतंय म्हणा, किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन दिसतोय. काही झालं तरी तुझ्याकडे त्याच्यावरती उत्तर असतं. कितीही नेगेटिव्ह गोष्ट तुला सांगितली तरी तू त्याच्याकडे एका वेगळ्याच अँगलनी बघतेस, वेगळ्याच ढाच्यामध्ये टाकतेस आणि आमच्या समोर येऊन ठेवतेस. एवढी अशी खचखचून भरलेला आत्मविश्वास म्हण, किंवा सकारात्मक दृष्टिकोन म्हण, किंवा मी तर म्हणेन ओव्हर ऑप्टिमिझम म्हण, तू कुठून आणतेस? किती किती माझ्याकडे किती पेशंट्स येतात किंवा किती लोक येतात की जे मरणाच्या दारात आहेत, किंवा त्यांना मी काउन्सिलर असल्यामुळे तसे मला पेशंट्स बघावे लागतात, किंवा क्लायंट्स बघावे लागतात की ज्यांना सुसाइडल थॉट्स आहेत, मरणाचे विचार आहेत. आणि जेव्हा मी तुझ्याकडे बघते, किंवा तुला सहज शक्य होतं, किंवा सहज एवढं मोठं कारण होतं तुझ्याकडे हे जग संपवण्याचं, पण तरी तू ते नाही केलंस. आणि उलट एवढी पॉझिटिव्ह झाली आहेस की तुला आता तो विचार शिवूच शकत नाही. असं काय झालं की तू एवढी पॉझिटिव्ह झाली आहेस, आणि कशी राहतेस एवढी पॉझिटिव्ह? जरा आम्हाला पण जरा टिप्स दे. तू एक महत्वाचं वाक्य असं सांगितलंस की मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेली किंवा तिथून परत आलेली. तर माझाही प्रवास तोच होता की मी तिथपर्यंत कदाचित करत जाऊन आले होते, कारण माझी अवस्था तशीच होती की मला श्वासच घेता येत नव्हता. म्हणूनच मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं ना. मग एक टप्पा असा येतो ना की ह्याच्या पुढे काय, मी जर श्वास घेऊ शकले नाही तर? त्यावेळेला ना जगभरातल्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटतात. पैसा, तुमची प्रसिद्धी, तुमचं मानमरत, तुमचं नाव. त्या क्षणी काय अवस्था, मला श्वास हवाय कारण मला जिवंत राहायचंय. जर हा अट्टहास असेल तर त्यानंतर डोळे गेले म्हणून आपण मरणापर्यंत का जाऊ? एक फार महत्वाची गोष्ट ना ह्या टप्प्यामध्ये मला लक्षात आली की कुठलीच गोष्ट टोकाची नसते ग. ओके. माणूस स्वतःला टोकावर नेऊन ठेवतो. चॉईस असते. आपण सुईच्या टोकावर राहायचं का त्याचं नेढं बघायचं, हे फार महत्वाचं असतं. अगं आपल्या सकारात्मकतेचा धागा गुंफला ना की सुई सुद्धा शिवणत नाही काहीच. हा फार महत्वाचा थॉट आहे त्याच्यातला. आणि एक महत्वाची गोष्ट त्याच्याबरोबर जोडलेली ती म्हणजे, जर तुम्हाला दिसतंय की तुमचं आयुष्य संपलेलं परत आलंय, तर एवढ्याशा कारणासाठी ते संपवायची गरज नाहीये. हे बघ, डोळे गेले हा एक टप्पा होता, मला मान्य आहे. पण त्याच्यानंतर जगण्यासाठीची बरीच कारण होती की माझ्याकडे, आणि आहेत. मला असं वाटतं की फार सुंदर संकल्पना ना आपण ज्ञानेश्वरी वाचतो किंवा दासबोध वाचतो ना, या दोन्हीमध्ये मिळते. ती गोष्ट अशी आहे की तुम्हाला आत्महत्याच करायची असेल ना, तर तुमच्या आत जा आणि नकारात्मकतेची करा. त्यांना मारा ना, काही प्रॉब्लेम नाही. मारायचंच असेल तर तुमच्यातल्या निगेटिव्हिटीला मारा. पॉझिटिव्हिटी आपोआप उफाळून येते. आणि जर तुमच्याकडे त्या निगेटिव्हिटीला मारण्याची क्षमता नसेल तर आत्ममग्न व्हा. पॉझिटिव्हिटी वाढवा, बाकीच्या गोष्टी आपोआप कमी होतात. मला सांग, आपण पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर चढलो की पहिली पायरी सुटते ना, ती असतेच तिथे, पण ती सुटते आणि आपण वर जातो. तेच आहे एनर्जीच्या बाबतीत. मी असं अजिबात म्हणत नाही की मी रडत नाही, मला कंटाळा येत नाही, मी बोर होत नाही. हे सगळं माझ्याही बाबतीत होतं. मी माणूस आहे. मुद्दा हा असतो की त्याच्यावर आपण ओव्हरकम कसं करतो. तेव्हा स्पीड ब्रेकर असणारच आहे. ते ओलांडण्याची क्षमता फक्त पाहिजे ना. हे मी अनेकदा सांगितलंय. मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलते असं नाहीये. सो व्हॉट एव्हर इट मे बी, वी हॅव टू ऍक्सेप्ट इट, नथिंग एल्स. ऍक्सेप्टन्स इज द ओनली आन्सर फॉर एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. अगं कोणी गोष्ट दिली तर आधी हातात घ्यावी लागते ना. तसंच याचा अर्थ ती स्वीकारावी लागते तुम्हाला.
ती स्वीकारण्याला पर्याय नाही. मग जे काही समोर येईल ते आधी स्वीकारूया, तर मग ठरवूया. हे हे मला घ्यायचंय, हे मला टाकून द्यायचंय, हे मला जपायचंय, कसं कळणार? स्वीकारल्याशिवाय कळेल कसं टाकायचंय का जपायचंय? आमच्याकडे एक कन्सेप्ट आहे, म्हणतात अनकंडिशनल एक्सेप्टन्स. करेक्ट. कुठलीही तुम्ही कंडिशन ठेवू नका आणि त्याशिवाय ती गोष्ट एक्सेप्ट करा. ती स्वतःच्या बाबतीत असेल, स्वतःतले दोष असतील, गुणदोषांसकट स्वतःला स्वीकारा, गुणदोषांसकट समोरच्या व्यक्तीला स्वीकारा. पण काही काही वेळेला ना समोरच्या व्यक्तीला एक्सेप्ट करणं लोकांना सोपं जातं, पण स्वतःला एक्सेप्ट करणं खूप कठीण जातं. ह्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की तुला खूप लोकांकडून सहानुभूती म्हणा किंवा सिंपथी मिळाली असेल, पण आता मी तुला ना रिस्पेक्ट किंवा आदर मिळताना बघतेय. हा सिंपथी कडून रिस्पेक्ट मिळण्याचा जो प्रवास होता, हा कसा होता? खूप छान नेत्रा सांगितलंस तू, की आपले दोष स्वीकारणं किंवा आपल्याला असं काही घडतंय हे समजून घेणं हे खूप कठीण असतं. तू जसं म्हणालीस ना, की सिंपथी आणि रिस्पेक्ट हा प्रवास खूप मोठा आहे, तो खूप छोटा आहे असं नाहीये. त्या माझ्या बाबतीत आल्या नाहीत का? तू म्हणतेस तसं माझ्याही बाबतीत अनेकांनी दोष मला दाखवून दिले किंवा मुद्दामून आणून ठेवले समोर, की हे असं आहे किंवा अशा पद्धतीने तुझी आमच्यावर जबाबदारी आहे का, इथपासून ते कुठल्याही परिस्थितीत समोरच्या माणसं, की हिला काय फार कळणार नाही, हिला काय समजणार आहे, इथपासून तेही काय कार्यक्रम करणार, अशी अशी मुलगी तुम्ही आमच्या समोर आणून ठेवल्यावर ऑर्गनायझरलाही काही विचारलेलं आहे की तुम्हाला कार्यक्रम पाडायचा आहे का, म्हणून तुम्ही या गॉगलवाल्या मुलीला समोर बसवलंय का? गॉगलवाली एक मुलगी इथपासून निवेदिका अनघा मोडक हा प्रवास करायला मलाही 4 टप्पे ओलांडावे लागलेच आहेत. मुद्दा हा होता की मी त्याच्याशी फाईट करत बसायचंय का मी त्याच्या पुढे जायचंय. अगं आपण चूज टू इग्नोर करतोच ना. मग बरोबर. मला म्हणायचं की माणसांच्या आधी स्वतःतल्या ज्या गोष्टी आपण डिनाय करतोय ना, त्या गोष्टींना आपण चूज टू इग्नोर नोटवर टाकूया. आणि अगं साधी गोष्ट आहे, एखाद्या डेस्टिनेशनवर पोहोचायला एकच रस्ता आहे असं कधीच होत नाही. तिथे जायला 100 रस्ते असतात, एक नाही दुसरा. हे जर साधं घर किंवा वास्तू यांच्या बाबतीत होऊ शकतं, तर माणसाच्या बाबतीत नाही होत, जे जिवंत आहे. एक नाही दुसरा ऑल्टरनेटिव्ह मार्ग असणारच आहे. जर अशी माणसं समोर आली तर त्यानंतर मला आधी लक्षात आलं की ओके, मी त्रास करून घेतला तर त्याने काय होतंय, माझी चिडचिड वाढते, म्हणजे माझ्या चिडचिडीमुळे इतरांना त्रास होणार, मग घर डिस्टर्ब होणार. याच्यातनं काय घडतंय तर माझी परिस्थिती अजून खाली येते. उलट जर त्यांनी मला सांगितलं की ओके तुला काही करता येत नाही, तर मी असं म्हणायचे की मी ते टेक इट पॉझिटिव्हली, मी अजून बूस्टर एनर्जी म्हणून घ्यायचे, येत नाही का बरं करून दाखवे. बरं. माझ्या बाबतीत नेहमी हे उलट पद्धतीने मी करायला सुरुवात केली. मला कोणीतरी विचारलं की अरे तुला काय कळणार आहे याच्यातलं, तुला काय समजणार आहे स्वयंपाकातलं, तुला काय कळणार आहे घरकामातलं. मी म्हटलं लॉकडाऊनची संधी आहे, मी घरातल्या लाद्या पुसून बघितल्या, भांडी घासून बघितली, कणिक मळून बघितली, आज मला सगळं करता येतं. मस्त. बेड ओढून गाद्या व्यवस्थित टाकून त्या सरळ सोट लावण्यापर्यंत सगळी कामं करता येतात स्वतःची स्वतः, कोणी न सांगता, कोणी न मदत करता. याचं कारण मी जे म्हटलं की शोध घेणं, ट्रिगरच लागतो ग, कोणीतरी ट्रिगरच द्यावा लागतो. सायंटिस्टना ट्रिगर मिळाल्याशिवाय शोध घेतात का? विकास, प्रगती आणि उन्नती ही या शोधातच आहे ना. मग मला असं वाटतं की ही आजूबाजूची सर्व मंडळी आपले ट्रिगर आहेत, तिथनं शोधायला सुरुवात करायची स्वतःलाच. जे जे चांगलं मिळेल ते 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 अडॅप्ट करत जायचं भरभर भरभर भरभर. खूप सुंदर वाक्य काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहित होते तेव्हा लिहिलं होतं की अगं प्रत्येक झाड आणि झाडावरनं फुलं टपटपतच असतात ग,
ज्याला वेचता येतात ना ती फुलं, तिथेच सुगंध मिळतो. बरोबर? बरोबर, अगदी बरोबर. झाडावरनं फुलं पडतच असतात. तू काउन्सिलिंग करताना काय करतेस? अनेकांना तुझ्यातली पॉझिटिव्हिटी देतेच. ती घेतं कोण याला महत्व आहे. अगदी बरोबर. तुझ्या पॉझिटिव्हिटीची फुलं टपटपणारच आहेत, पण तरी सुद्धा काहींनी ती तुडवली किंवा ती दुर्लक्षित केली तर त्याचा दरवळ तसाच निघून जाणार आहे. जे तुझं सांगणं किंवा आपल्या कोणाचंही सांगणं किंवा मला जे सांगतात त्यांच्यातले पॉझिटिव्हिटी मी वेचल्या तर माझ्याकडे एकतर छान गजरा तरी तयार होईल, माळ तरी तयार होईल, नाहीतर माझी मनाची परडी तरी भरेल, काहीतरी घडेल. दरवळ वेचता आला पाहिजे. आपण वेचक आणि वेधक दोन्ही असलं पाहिजे. तरच हे प्रवास शक्य आहेत. फुलांना सुद्धा दरवळण्याचा गंध असतोच, पण खुडायचं भान आपल्याला असलं तरच फुल आपल्या जवळ येतं, अन्यथा येत नाही. अगदी मी बरोबर. फक्त त्यातली चांगली फुलं माझ्या जवळ आली, ती खुडून घेतली आणि जे जे त्याच्यात काटे होते ते अलगद काढून टाकण्याचा प्रयत्न केला. एवढाच विचार केला की काट्याबरोबर फुल आहे का फुलाबरोबर काटा आहे? हम्म. तर फुलाबरोबर काटा आहे, काटा काढून टाकायचा, फुल आपलं राहतं. गरज ही शोधाची जननी असते म्हणतात ना, करेक्ट? ऍब्सोल्युटली. तसंच काहीसं वाटतंय मला. तू बऱ्याच उदाहरणं दिलीस. आम्ही शिकलेल्या ऍक्च्युली सायकोलॉजीतल्या बऱ्याच कन्सेप्ट तुझ्या बोलण्यात येत आहेत. मला विचारायचंय अजून तुझ्याकडून की मला ही मुलाखत संपूच नाही असं वाटतंय. बऱ्याच गोष्टी तू सांगितल्यास की ज्या कळत नकळतपणे तू करतेस. पण अशी एखादी गोष्ट तू सांगू शकशील का की मानसिक आरोग्य तुझं चांगलं राखण्यासाठी की तू नियमितपणे करतेस, प्रयत्नपूर्वक कर. दोन गोष्टी आता माझ्या समोर येतात. एक तर रिस्पेक्ट वाढल्यानंतर ना तुमच्या समोर प्रचंड वाहवा येते. कौतुक कौतुक कौतुक. म्हणजे माझ्याकडे कौतुक हे बेरजेवर नाही, गुणाकारांवर आहे. इतकं कौतुक अनुभवायला मिळतं, इतकं सतत तुमच्याकडे बघितलं जातं की अच्छा हिच्यासारखं असलं पाहिजे. आणि दुसरीकडे पूर्वीचे समोर आलेले टोमणे जे कधीतरी आजही अनुभवायला मिळतात, अगदी जवळच्यांपासून ते लांबच्यांपर्यंत सगळीकडे. जवळचं म्हणजे मी माझे कुटुंबीय म्हणत नाही हा. पण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते, मी अगेन म्हटलं की तुम्ही वेचायचंय काय. तुला मी सांगू, मी कौतुकही वेचत नाही. वा. मी फक्त ते अनुभवते, थँक्यू म्हणते आणि पुढे जाते. कारण जसे तुम्हाला टोमणे त्रास देतात तसं तुमचं कौतुक तुमचा इगो सुखावत जातो. दोन्हीही वाईटच. रोज माझा इगो सुखावत गेला तर माझा अहंकार वाढणार आहे, माझं काम कमी होईल. याचा अर्थ मी सध्या मला झिरो डाऊन नोटवर ठेवलेला आहे, न्यूट्रल. शून्याकार हा फार महत्वाचा असतो, कारण तो तुम्हाला प्रत्येक वेळी सर्क्युलेटिव्ह प्रोसेसची जाणीव करून देतो. आणि त्याच्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. आपण म्हणतो ना, शब्द ब्रह्म प्रगटले शून्याकारे. तिथूनच सुरुवात आहे, तिथेच शेवट आहे. याची जाणीव होते तेव्हा लक्षात येतं की एव्हरीथिंग इज रिलेटेड टू झिरो. मग तो आयुष्यातला झिरो आहोत हे धरायचं का तो शून्य स्वीकारायचा, मोठी गोष्ट आहे. हा, मे बी ही फिलॉसॉफी असेल, थोडं चुकत असेल सांगताना तर क्षमस्व, पण हे मी शोधलेले फंड आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर कौतुक मिळालं तर ते तिथंच अर्पण करायचं आणि रित्या हाताने घरात पाऊल टाकायचं. तसे टोमणे मिळाले तर त्यातलं चांगलं असेल किंवा मी सुधारण्याची गरज असेल तेवढं स्वीकारायचं, बाकी तिथंच अर्पण करायचं आणि रित्या हाताने घरात यायचं. खूप सुंदर, खूप सुंदर. दोन्ही महत्वाचं असतं ग. अगदी कारण तुला सांगू, रीत झाल्याशिवाय भरणार नाही. अगदी अगदी खरंय. आणि काय भरायचंय हे पुन्हा आपण ठरवायचंय. बरोबर. त्याच्यात ऊर्जा भरायची सकारात्मकतेची का नकारात्मकतेच्या गर्तेत स्वतःला लोटून घ्यायचंय हे आपण ठरवायचंय. आणि एकदा सांगू, शून्य समोर आला ना की शून्य सगळ्याला हो म्हणतो आणि तो फक्त पुढे घेऊन जातो. एक लक्षात ठेव, कुठलीही गाडी झिरो दिसल्याशिवाय स्टार्ट होत नाही. अगदी खरंय.
त्यामुळे तशी जीवनाची गाडी जर सुरू करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी ती शून्यावर आणून ठेवायला लागते, तेव्हा ती पुन्हा नव्याने स्पीडअप होते. ती त्याच्या खाली नाही येत बघ, अगदी बरोबर. हो हो. ती तिथे थांबेल आणि तिथनं पुढे सुरू होईल, ती मागे नाही येत मागे कधी. नाहीये. त्यामुळे आपल्या आयुष्याचा फंडा हा नेहमी रिस्टार्ट प्रोसेसवर असला पाहिजे. प्रत्येक वेळी रिफ्रेश रिस्टार्ट एवढंच बटन आपल्याकडे असलं पाहिजे की जे नव्याने आपल्याला घडवत नेईल, पुढे पुढे नेईल, मागे नेणार नाही. तुझ्याशी जेवढं सो बोलू तेवढं असं वाटतं की बोलतच राहावं, बोलतच राहावं. आपण आता मुलाखतीच्या शेवटी येतो आहोत. तू येस. बरेच कानमंत्र दिलेले आहेस ऑलरेडी. पण जर एक एक तुझ्या पोतडीतला कानमंत्र द्यायचा झाला, तर सकारात्मकता कशी ठेवावी? तर आज एक शेवटची एक गोष्ट की आमच्या प्रेक्षकांबरोबर राहावी कायम असं तुला वाटतं. अशी कुठली एक गोष्ट तू सांगू शकशील आम्हाला? मी म्हटलं तसं मी अनेक उदाहरणं दिली आहेत. पण मी ना एक स्वतःसाठी गंमत म्हणून ना ही कविता शोधली होती. तो प्रयोग तुम्ही करून बघा. कुठलीही निगेटिव्ह गोष्ट समोर आली तर त्यातलं पॉझिटिव्ह शोधायचं. कुठली हा? हा. म्हणजे आता मी ती कविता लिहिली होती आणि काहीतरी गप्पा चालू होत्या की काय, तर मला मित्र म्हणाला की चूक ही साईन आहे. तर म्हटलं येस, तीच साईन गुणाकार म्हणून येते. मल्टिप्लिकेशनची साईन सेम आहे. बरोबर. तीच साईन चूक म्हणजे कोणीतरी रॉंग अशा अर्थी फुली मारली तरी येते. ती म्हटलं ठीक आहे, तुमच्या लोकांनी फुली मारली का, तुम्ही तो गुणाकार समजा. अच्छा. तुम्हाला लोकांनी झिरो म्हटलं का, म्हणा येस वी आर स्टार्टिंग अगेन. तुम्हाला कोणी कातळ म्हटलं का, समजा आपण पिंपळहून फुटून यायचंय. तुम्हाला कोणी गाडायचं ठरवलं का, समजा मला बी व्हायचंय म्हणजे मी पुन्हा रुजून येईन. तुम्हाला कोणी तुमच्या एखाद्या गोष्टीसाठी तुमच्यावर डाग लावला का, तर म्हणा ओके मी कृष्ण आहे किंवा मी राम आहे, कारण मी सावळा आहे, काही फरक पडत नाही. तुम्हाला कोणी विस्कटलंय म्हटलं का, तर तुमच्या विस्कटलेपणाला कोलाज म्हणा की त्याला एक चित्र मिळेल, आपोआप नीट होईल. तुम्हाला चंचल म्हटलंय का, लाटावा आपोआप समुद्र होईल. देर इज आन्सर फॉर एव्हरीथिंग. हाऊ यू लुक ॲट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून मी नेहमी म्हणते की तुमच्या समोर काय आहे ना, ओके माझ्या समोर अंधार आहे, मी म्हणते ठीक आहे. प्रकाशाच्या वाटा शोधताना कधीतरी काळोख असावा लागतो ग. आणि तुला माहितीये एक फार छान उदाहरण समोर येतं की दिव्याखाली अंधार असं म्हणतात ना, ज्याला काळोख कुशीत घेता येतो ना त्याला उजळण्याचं सामर्थ्य जास्त मिळतं. कशाला निगेटिव्हली बघताय त्याच्याकडे, दिव्याखाली अंधार अज्ञान म्हणून. मी असं म्हणते की त्याच्याकडे ही ताकद आहे की त्याने काळोख कुशीत घेऊन ठेवलाय आणि आजूबाजूला स्वतः उजळत अख्खी खोली लख्ख करून टाकली. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मकतेने शोधायला शिका. सगळीकडे गोष्ट आहे, सगळीकडे सकारात्मकता आहे. तुम्हाला माहितीये वृत्तीतही निवृत्ती असते आणि निवृत्तीतही प्रवृत्ती असते. दोन्ही गोष्टी दडलेल्या असतात. वा, काय शोधायचंय? सुंदर. वृत्ती, निवृत्ती, प्रवृत्ती, जागृती, स्वीकृती या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. त्याच गोष्टी आपण अनुभवायच्या असतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट समोर येऊ दे, कुठलीही. मी असं म्हणते की आपण जोरात आपटलो ना आणि तरी पडताना थांबलो तर देवाला म्हणायचं थँक्यू, मी पडणार होतो, तू वाचवलंस. चुकून ठेच लागली तर म्हणायचं ओके, आयुष्यात मोठं काहीतरी घडणार होतं, त्याचं छोटं केलंस देवा. प्रत्येक गोष्टीकडे असं बघितलं ना आता आपल्याकडे येणारी गोष्ट खूप छोटी वाटायला लागते. अगदी हे खरंय. महत्वाचं आहे. हे बघ, घाणेरी ह्या फुलाला घाण म्हणत असेल तरी अख्खा फुलांचा गुच्छ असतो की नाही रंगीबेरंगी. अगदी. लोक म्हणतात ती घाणेरी आणि ती म्हणते येस मी रंगीबेरंगी चुनडिया लिहिलेली गुच्छांची अख्खी मांदियाळी आहे. बघ कसा निसर्ग शिकवतो. तसंच वाटतं की अख्ख्या आसमंतात रंग आहेत आणि ते फक्त रंग बघण्याची येस, दृष्टी तुमच्याकडे असायला हवी. करेक्ट अ- करेक्ट. आज आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतो आहोत. मी स्वतः बऱ्याच गोष्टी शिकले आणि बऱ्याच गोष्टी ज्या शिकलेल्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळाल्या. अनघाताई, उदाहरणच द्यायचं झालं तर
बघी काही कन्सेप्टची नावं सांगते ते तुला जे तुझ्या बोलण्यात आली. जनरेटिंग अल्टरनेटिव्ह, कम व्हॉट मे, यू जस्ट गो अहेड. अनकंडिशनल सेल्फ एक्सेप्टन्स, काही होऊ दे, जी परिस्थिती आहे तशीच्या तशीच तुम्ही स्वीकारायला पाहिजे. बरोबर. ऑप्टिमिझम, प्रत्येक गोष्टीत काहीतरी पॉझिटिव्ह शोधायला पाहिजे. आणि मेन थिंग इज स्टार्ट युअर जर्नी विदिन. तुमच्या आत बघायला शिका, शोध करायला शिका. तुम्ही जेव्हा शोधायला सुरुवात कराल तेव्हाच त्या शून्यातून तुम्ही 100कडे जाण्याची गोष्ट सुरुवात कराल. खूपच सुंदर आणि खूप छान तुझे इनपुट्स होते. मला खूप मजा आल्या. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझी मुलाखत घेऊन. मी सगळ्यांना हेच सांगेन की ही मुलाखत बघा, ऐका, अनुभवा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना करायला सांगा. अँड थँक्यू सो मच अनघाताई. हॅपी शेअरिंग.